शेतकऱ्यांसाठी 17 फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे। जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल। सरकारने काही निर्णय घेतला आहे की नाही संपूर्ण माहिती पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या। केशर आंबा उत्पादक होणार मालामाल, मार्च मध्ये येणार मार्केटमध्ये। यंदा 90,000 टन उत्पादनाचा अंदाज, निर्यातीसाठी तारेवरची कसरत। शेतकऱ्यांना रोखण्यासाठी 30,000 अश्रुधारांच्या नळकांड्यांची ऑर्डर, दिल्लीत प्रवेश करू न देण्याचा पोलिसांचा निर्धार। इंटरनेट बंदच तर नळकांड्यांची एक्सपायरी 3 वर्षे व आमच्या शेतकऱ्यांना सोडा, असे काहींचे म्हणणे। मोर्शी तिवसा तालुक्यात अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका। गहू, कांदा, संत्रा, चणा आणि भाजीपाल्याचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान, तर मृगबहरला मोठ्या प्रमाणात फटका। पाणी साठ्यात झपाट्याने घट, राज्यात 17 धरणे तळाला, मराठवाड्यात 28% साठा। तळ गाठलेली धरणे उजनी, लोणावळा, खंडकुर्णी, सीना, कोळेगाव, शिरमार्ग, किल्लारी, बोरगाव, अंजनपूर, विसापूर, कुंडली, टेकमघर, कासाराई, वडिवळे, शेटफळ, नाझरे, वडज, चिल्लेवाडी, राजेगाव या धरणांचा आहे समावेश। निर्यात बंदीत ही देशातून कांदा तस्करी, दराअभावी शेतकऱ्यांचे हाल, तस्कर मात्र हातोहात मालामाल। कांदा निर्यात बंदीमुळे दराअभावी शेतकऱ्यांच्या कष्टाची माती झाली आहे। त्यांना प्रति किलो सरासरी 10 रुपये किलो दर मिळत आहे। अशा बिकट परिस्थितीत ही बांगलादेश, नेपाळ, मलेशिया, श्रीलंका व आखाती देशात कांद्याची छुप्या मार्गाने तस्करी होत असून तस्कर मालामाल होत आहेत। केंद्र सरकार शेतकरी आणि ग्राहक हिताच्या वारंवार गोष्टी सांगत असतात, कुणाच्या आशीर्वादाने कांद्याची तस्करी होत आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आलेली आहे। त्यापूर्वी एक छोटीशी अपडेट पाहूयात। पुणे विभागात आतापर्यंत 169 लाख टन ऊस गाळप, साखरेचे 171,04,690 क्विंटल उत्पादन। पुणे गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास 3.5 महिने झाले आहेत। आतापर्यंत विभागात असलेल्या 34 साखर कारखान्यापैकी 31 साखर कारखान्यात गळीत हंगाम सुरू केलेला आहे। तर जिल्ह्याने झालेले ऊसाचे गाळप पुणे, सातारा या ठिकाणी जर पाहायला गेलं एकूण तर 31 सुरू कारखाने पाहायला मिळत आहेत व ऊस गाळप जर पाहायला गेलं तर 1,69,32,250 टन ऊसाचे गाळप पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, रब्बी हंगाम 2023-24चा पीक विमा आला, 60,76,00,000 मंजूर, शेतकऱ्यांना दिलासा। राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी 2023-24 मध्ये रब्बी पीक विमा भरलेला आहे त्यांच्यासाठी विमा कंपन्यासह राज्य सरकारच्या माध्यमातून 60,76,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तसेच या पीक विम्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। हा शासन निर्णय 23 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आलेला आहे। या योजनेअंतर्गत रब्बी हंगामात 2023-24 या साली पीक विम्याची हप्त्यापोटी राज्य सरकारच्या माध्यमातून 60,76,20,714 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर तसेच या शासन निर्णयानुसार कृषी आयुक्तालयाने सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता सर्व समावेश पीक विमा योजनेच्या रब्बी हंगाम 2024च्या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना रब्बी हंगाम 2023-24 या वर्षी पीक विमा हप्त्यासाठी राज्य सरकारचा ज्या ते आपल्याला एक चांगला निर्णय तर पाहायलाच मिळत आहे व माध्यमातून हिस्सा व हप्ता अग्रिम 60,76,00,000 रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे। तर एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणावं लागेल व या योजनेसाठी 2023-24 आर्थिक वर्षात 9 कंपन्यांनी विम्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी होती तुमच्या पीक विम्याच्या पावतीवरच तुमच्या जिल्ह्याच्या कंपनीचे नाव जे आहे ते पाहायला मिळू शकते। रब्बी हंगामात चारा पिकांवर भर, पुणे विभागातील चित्र, यंदा 1,66,988 हेक्टरवर पेरणी।
उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याची अडचण येऊ नये म्हणून रब्बी हंगामामध्ये जर पाहायला गेलं तर चारा पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे, त्यामुळे चारा पिकाच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ झाली आहे. पुणे विभागात आतापर्यंत 1,66,988 हेक्टरवर चारा पिके घेतली आहेत. येत्या काळात जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होणार असून उन्हाळ्यात भासणारी चारा टंचाई काही प्रमाणे कमी होण्यास मदत होईल. बारामतीत लिंबू प्रति किलो 30 ते 76 रुपये. तर बारामती या ठिकाणी बुधवारी क्विंटल मागे जर पाहायला गेलं 49 क्विंटल लिंबाची आवक झाली, तर लिलावात लिंबाला एका किलोला कमाल 30 ते किमान 76 रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समिती सचिव अरविंद जगताप यांनी दिलेली आहे. तर पूर्ण पिवळ्या व कच्च्या हिरव्या रंगाच्या लिंबाला बाजारभाव कमी आहे. मध्यम पवन गाभुळलेल्या स्थितीत लिंबाला शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळत असल्याची माहिती जी आहे ती आडतदार दीपक हिरवे व गुलाबभाई बागवान यांनी दिली. सर्वच शेतकरी लिंबाच्या मालाची प्रतविरी करत नाहीत, त्यामुळे दर कमी मिळतो. प्रतविरी केलेल्या लिंबाला चांगला दर मिळतो असंही माहिती ज्या ते त्यांनी दिलेली आहे. तर चिंचेचा लिलाव पुढील शनिवारपासून सुरू. सोबत्यात दरवर्षी चिंचेची मोठी आवक होते, तर बहिरलेल्या राज्यातून चिंच खरेदीसाठी व्यापारी येतात. चिंचेचा हंगाम सुरू होत असल्याने यावेळी शनिवारपासून 24 चिंचेचे लिलाव सुरू होणार असल्याची माहिती सचिव जगताप व दत्तात्रय जमताडे यांनी दिलेली आहे. राज्यात लसूण 4,000 ते 30,000 रुपये प्रति क्विंटल. कोल्हापुरात 10,000 ते 30,000 रुपये. परभणी या ठिकाणी 15,000 ते 20,000 रुपये. जळगाव या ठिकाणी 15,000 ते 21,000 रुपये. छत्रपती संभाजीनगरमध्ये 22,000 ते 35,000 रुपये. नाशिकमध्ये 11,000 ते 22,000 रुपये. नगरमध्ये 15,000 ते 25,000 रुपये. कळमना बाजारात 4,000 ते 30,000 रुपये. तर सांगलीमध्ये पाहायला गेलं तर 10,000 ते 25,000 रुपये. पुण्यात 15,000 ते 23,000 रुपये. तर शेतकरी मित्रांनो, अकोल्यामध्ये 14,000 ते 24,000 रुपयांपर्यंत लसणाला बाजारभाव मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. व नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी लसणाची 41 क्विंटलची आवक झालेली होती. राज्यात उन्हाळ्याची चाहूल, उन्हाचा चटका अन उकाडा कायम. थंडी झाली गायब. राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. विदर्भात कमी दाबाचा पट्टा सक्रिय. उत्तर भारतात थंडी कमी झाली असून पंजाबच्या जर काही भागात पाहायला गेलं तर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निच्चांकी 5.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर तापमानात वाढ झाल्याने उन्हाळ्याची चाहूल लागल्याची चिन्ह आहेत. उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. शेअर मार्केट बाबत मोठी बातमी. तर आता 2,100 रुपयांच्या पुढे जाऊ शकते. HDFCच्या शेअर्सची किंमत 50% येऊ शकते तेजी. तर स्टॉक मार्केट बाबत एक शेअर असा आहे की HDFC बँकेचे शेअर्स सतत दबावले गेले आहेत. HDFC बँकेच्या शेअर्स लवकरच ट्रॅक बदलू शकतात आणि चांगली वाढ दिसू शकते असं बाजारातील तज्ज्ञांचं मत आहे. तर शेअर्ससाठी 2110 रुपयांचे टार्गेट प्राइस दिले, म्हणजे HDFC बँकेचे शेअर्स सध्याच्या शेअर्सच्या किमतीपेक्षा 50% वाढू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, रोजची फायनान्सच्या अपडेटसाठी, शेतीच्या अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.